नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत। पूर्वी काय आम्ही राहायचो तिकडे आमच्या बाजूला जे राहायचे ते जळगाव साईडचे होते, तर मग ते वांग्याचं भरीत करायचे नेहमी आणि केलं की आम्हाला पण थोडं आणून द्यायचे टेस्टसाठी। तर आम्हाला ते इतकं आवडायला लागलं ना, तेव्हापासून मी ते वांग्याचं भरीत ह्याच पद्धतीने करायला लागले। आणि ही जळगावची वांगी जी असतात ही पांढरी असतात आणि आम्ही पूर्वी जे करायचो ते त्या निळसर वांग असतं ना, त्या वांग्याचं आम्ही भरीत करायचो। पण हे भरीत खायला ह्या वांग्याला जास्त चव आहे असं आम्हाला जाणवलं, म्हणून मग हे भरीत आम्हाला आवडायला लागलं आणि बरेच वर्ष मी झाली, बरेच वेळा म्हणजे हे भरीत अशाच पद्धतीचं मी भरीत करायला लागले नंतर। म्हणून मी ही खास भरताची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। हे मी साहित्य इथे घेतलेलं आहे। त्याच्यात आता भरीत करायचं म्हणजे त्याचा मेन हे ॲटम म्हणजे वांग, कारण वांग्याचंच भरीत आपण करतोय। तर हे वांगी मी घेतलेत आणि ते अशा भरतामध्ये कांद्याची पात घालण्याची पद्धत आहे आणि ती पण म्हणजे ती घातल्यावर एकदम चविष्ट होतं भरीत, आणि म्हणून मी कांद्याच्या पात्यासुद्धा या 2-3 कांद्याच्या पात्या घेतलेल्या आहेत इथे। आणि मग हे लागणारं बाकीचं साहित्य मी घेतलं आहे, ते आपण आता पुढची कृती करताना बघूया। ही आता वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत आणि त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ह्याला असा एक छेद करायचं आणि त्याच्यात ही लसूण एक अशी खोचायची। अशा प्रकारे ती आत गेली पाहिजे। 2-3 लसणीच्या पाकळ्या आपल्याला एका वांग्यात घालायच्या आहेत। तर आता आपण एक इथे घातली तर थोडी आपण दिशा फिरवून एक इथे घालूया। ही दिशा बदलून एक अजून लावूया। आता ह्या वांग्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, पण तेल लावल्यामुळे काय होतं, एक तर वांग चांगलं भाजलंही जातं आणि त्याचं साल भाजल्यावर कुरकुरीत होतं आणि ते आपल्याला काढायला सोपं जातं। आता वांग भाजण्यासाठी मी या गॅसवर अशी जाळी ठेवली आहे आणि त्याच्यावर आपण आता ही वांगी ठेवूया। अशा प्रकारे साईड अशी वांग्याची बदलायची, हे बघा, आणि अशी आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची। सगळ्या बाजूनी वांग छान भाजलं गेलं पाहिजे, असं फिरवून फिरवून भाजायचं। आता ही वांगी भाजून झालेली आहेत आणि आता मी गॅस बंद करते आणि आता ही निवली थंड झाली चांगली की आपण त्याचा साल काढूया। आता ही वांगी थंड झालेली आहेत, याची आपण आता साल काढून घेऊया। अशा प्रकारे हे सगळं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन्ही वांग्याचं। ही बघा, ही आता वांग्याची सालं काढून झाली आणि ही आपण देठं पण काढली, ही बघा। आणि आता ही सुरीच्या साह्याने नाही तर चमच्याच्या साह्याने पण चालतं, ही वांगी अशी अशी करून घ्यायची, मॅश करून घ्यायची। सुरीने पण चालतंय किंवा चमच्याने पण करता येतं। हे वांग मॅश करून झालं, आता आपण फोडणी करूया। फोडणीसाठी कढई मी तापत ठेवली आहे, आता आपण याच्यात तेल घालूया। तेल तापलेलं आहे, आता त्यात सगळ्यात आधी मी मोहरी घालणार आहे, मग घालते जिरं आणि हिंग।
वांग आहे त्याच्यामुळे हिंग बऱ्यापैकी घालायचं. आता घालूया ठेचलेली लसूण आणि हे मिरचीचं तिखट. इथे मी मिरची माझ्याकडे वाटलेली होती म्हणून घातली आहे, पण तुमच्याकडे जर म्हणजे वाटलेलं अवेलेबल नसेल तर तुम्ही मिरचीचे तुकडे जरी घातले तरी काही हरकत नाही. हे थोडं परतून झाल्यावर लगेचच आपल्याला शेंगदाणे घालायचे. इथे मी आता अख्खे शेंगदाणे घातले फोडणीत, पण तुम्हाला जर शेंगदाणे नको असले तर मग तुम्ही नंतर त्याच्यामध्ये दाण्याचं कूट पण घालू शकता. ही कांदेपात मी इथे चिरून घेतली आहे आणि त्याच कांदेपातीचा जो कांदा असतो तोही चिरून घेतला आहे आणि अजून एक मी आपला साधा कांदा चिरून घेतला आहे. तर हा कांदा हा दोन्ही प्रकारचा आहे, तो आपण आधी फोडणीत घालूया. हा कांदा आपण थोडासा परतून घेऊया. कांदा आपण आधी का परतायचा, तर कांद्याची पात घातल्यावर ती लगेच मावळेल म्हणून मग आपण कांदा आधी थोडा परतून घेऊया. हा बघा आता थोडा कांद्याचा रंग बदलला आहे. आता आपण कांद्याची पात पण यामध्ये घालूया. ती पण आपण थोडी परतून घेऊया. आता आपण यावर झाकण ठेवूया, कारण कांदापात आणि कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे हे मी झाकण ठेवते. आता वांग आपल्याला आपण भाजलं आहे ना, त्यामुळे ते शिजलेलंच आहे. तर आता कांदा आणि कांदापात आपल्याला शिजवून घ्यायचे. आता 1 मिनिटाने हे मी झाकण काढते आणि परत एकदा हे ढवळून घेते. आता यामध्ये हे भाजलेलं आपण वांग घालूया. आता हे मस्तपैकी परतून झालंय. तर यामध्ये आपण आता मीठ घालूया. मीठ आपापल्या चवीनुसार घालावं. आता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालून झाल्यावर हे भरीत आता खाण्यासाठी तयार आहे. आणि हे विशेष म्हणजे ज्वारीची भाकरी किंवा तांदूळाची भाकरी याबरोबर हे अगदी अप्रतिम लागतं. कसं वाटलं हे आजचं वांग्याचं भरीत तुम्हाला? जर आवडलं असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा.